मी आदरणीय भाऊंना विनंती करतो की शिवव्याख्याते यशवंत गोसावी साहेब की ज्यांचं एक आगळं वेगळं शिवचरित्रावरती अभ्यास आहे आणि खूप मोठं सामाजिक कार्य आहे, अशा व्यक्तिमत्वाला श्री गुरुपीठाच्या वतीनं परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद रूपी सन्मानित करण्यात येत आहे। जिथे इतिहास केवळ अक्षरात मर्यादित राहत नाही, तर तो रक्तात सळसळतो, विचारांमध्ये झंकारतो आणि कृतीत उमटतो, तिथे निर्माण होतो एक प्रेरणादायी आवाज, शिवव्याख्याता। मित्रांनो, सगळ्या सेवेकऱ्यांनो, आज आपण अशाच एका तेजस्वी, ओजस्वी आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यामध्ये आहोत, ज्यांच्या शब्दातून केवळ कथा ऐकू येत नाहीत, तर स्वराज्याची जाज्वल्य जाणीव जागृत होते, ज्यांच्या वाणीमध्ये इतिहासाचे भान, वर्तमानाची दिशा आणि भविष्याची प्रेरणा दडलेली आहे, असे हे प्रेरणास्थान शिवचरित्राचे अभ्यासक, युवकांचे मार्गदर्शक, शिवव्याख्याते सन्माननीय यशवंत गोसावी सर। त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ व्याख्यानांपुरती मर्यादित नाही, तर ते एक विचार प्रवाह आहे, एक प्रेरणा आहेत आणि एक संस्कारांची चळवळ आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा सखोल अभ्यास करून तो अत्यंत प्रभावी आणि जिवंत शैलीत त्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवला आहे। त्यांच्या व्याख्यानातून युवकांमध्ये स्वाभिमान, नेतृत्व गुण आणि राष्ट्रप्रेम जागृत होताना दिसते। शाळा, महाविद्यालय आणि विविध सामाजिक व्यासपीठांवरून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना दिशा दिली आहे। इतिहास केवळ सांगितला नाही, तर तो अनुभवायला लावला, हेच त्यांच्या कार्याचे मोठेपण आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना शिवप्रेमी पुरस्कार, युवा प्रेरणा सन्मान, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार आणि विविध सामाजिक संस्थांकडून अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलेले आहे। खरं तर त्यांचे प्रत्येक व्याख्यान हेच त्यांच्या कार्याचे आणि पुरस्काराचे जिवंत उदाहरण आहे। आज आपण अत्यंत भाग्यवान आहोत की अशा प्रभावी आणि प्रेरणादायी वक्त्यांचे विचार आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत। तर मी आदरणीय सरांना विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानातून आम्हाला कृतकृत्य करावं। बरीच मंडळी अजून आजूबाजूला आहे, समोर येऊन बसलात तरी आता हरकत नाही। याचं कारण असं आहे, आजकाल समाजामध्ये चांगलं ऐकायला मिळणाऱ्या जागा खूप कमी आहेत आणि इथं आल्यानंतर एक समाधान एका गोष्टीचं वाटतं की संस्कार महोत्सव तर उभा केलाच, पण शिक्षणापासून कृषीपर्यंत आणि आयटी पासून विवाहापर्यंत या समाजाच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करून एक सुंदर असा समाज, जो राष्ट्राला मानणारा, धर्माला मानणारा आणि विचाराला मानणारी युवा पिढी उभं करायचं काम जे सुरू आहे ते नक्कीच अभिमानास्पद आहे आणि एक चांगला संस्कार पुढच्या पिढीच्या पाठीवर रुजावा, त्याकरता जे पालक आलेत, ते जे आजूबाजूला आहेत, ते जरा समोर बसलेत तरी हरकत नाही। दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, असं म्हणत सकळ विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, या शब्दात छत्रपतींचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणार विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय। एका पुत्राला घडवणारी माता ही सर्वश्रेष्ठ मानली जाते, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नव्हे तर दोन दोन छत्रपती ज्या मातेनं घडवून दाखवले, त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ। ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आजही आमच्या घराघरातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसा नसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजानं आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। या सर्व राष्ट्रनायकांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। ज्यांच्या नावानं
या शहराची माती पवित्र झाली आहे, त्या छत्रपती संभाजीनगरच्या मातीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आयोजित संस्कार महोत्सव आणि या संस्कार महोत्सवाच्या रूपानं निमित्तानं विचारपीठावर स्थानापन्न असणारे गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ, त्याचसोबत विचारपीठावर स्थानापन्न असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व सन्मान्य मान्यवर सातत्यानं गेली अनेक दिवस या संस्कार महोत्सवाला मी यावं म्हणून जे संपर्कात आहेत, ते आमचे आदरणीय बंधू सन्मान्य शेखरदादा पारखे असतील, जगदाळे साहेब असतील, त्याचसोबत विचारपीठाच्या समोर असणाऱ्या माझ्या भावांनो आणि भगिनींनो. 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यामधून कोल्हापूरला व्याख्यानाला जायला निघालो होतो. घरामधून गाडी काढली, गाडीमध्ये बसलो, बरंच अंतर पुढे चालून आलो आणि पुढे आल्यानंतर असं वाटलं की बऱ्याच वेळापासून गाडीमध्ये बसलोय, दमलोय, थकलोय, जरा गाडी बाजूला लावली पाहिजे. गाडीमधून खाली उतरलो, रस्त्याच्या बाजूला आलो आणि समोर बघितलं एक सुंदर असं शेत होतं आणि त्या शेताच्या बांधावर एक शेतकरी मस्त मजेत निवांत आणि आरामात झोपला होता. त्याच्या जवळ गेलो, त्याला उठवलं, त्याला विचारलं, का हो बाबा, एवढं सुंदर शेत आहे, एवढं छान शेत आहे, तुम्ही काही करत का नाहीत? म्हटलं म्हणजे काय होईल? अहो म्हटलं एवढं सुंदर शेत आहे, एवढं छान शेत आहे, इथं काहीतरी पेरणी करा. म्हटलं म्हणजे काय, मग काय होईल? अहो म्हटलं एवढं सुंदर शेत आहे, पेरणी करा म्हणजे तुम्हाला चांगलं पीक येईल. म्हटलं ठीक आहे, आलं चांगलं पीक, मग काय होईल? अहो मग म्हटलं ते तुम्ही बाजारात नेऊन विका. म्हटले ठीक आहे, बाजारात नेऊन विकलं, मग काय होईल? अहो मग म्हटलं तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. म्हटलं ठीक आहे, मिळालं चांगलं उत्पन्न, मग काय होईल? अहो मग म्हटलं तुम्हाला चांगले पैसे मिळतील. म्हटलं ठीक आहे, मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अहो मग म्हटलं त्या पैशांचं तुम्हाला काय हवं नको ते घेता येईल. म्हटलं ठीक आहे, काय हवं नको ते घेतलं, मग काय होईल? अहो मग म्हटलं तुम्हाला शांत, निवांत, आरामात आणि मजेत जगता येईल. मग म्हटलं माझं आत्ता काय चाललंय? हे जर सगळं शांत, निवांत, आरामात आणि मजेत जगाय करताच करायचं तर शेताच्या बांधावर आरामातच आहे ना. कारण माझ्या भावांनो बहिणींनो, समाजामध्ये माणसं 2 प्रकारची असतात. एक आरामात जगणारी आणि दुसरी स्वतःचा आराम हराम मानून या मातीतल्या माणसांनी पुढे जावं, इथल्या युवकांनी पुढे जावं त्याकरता प्रयत्न करणारी आणि या संस्कार महोत्सवाच्या माध्यमातून या गुरुपीठाला मानणारी जे सगळे हात आहेत ना, हे दुसऱ्या प्रकारामधले आहेत. आमच्या मातीमधला युवक, आमच्या मातीमधला मालक, बालक, आमच्या मातीमधली श्री माता भगिनी ही पुढे गेली पाहिजे या उद्देशानं गेली अनेक दिवस सातत्यानं या संस्कार महोत्सवा करता राबणाऱ्या प्रत्येक हाताकरता एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट तुम्हा मला करावा लागेल. याचं कारण असं आहे, का पेरायचा संस्कार? एक काळ होता, घराघरामधून घरामध्ये आजी असायची, आजी आजोबा असायचे, आई वडील घरामध्ये असायचे. आता हम दो हमारे दो, आता कुटुंब एकावर आलं, आई, नवरा, बायकोन, एक मुलगा. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला संस्कार पेरायची गरज कुठून निर्माण झाली आणि मग चांगला संस्कार मुलांच्या पाठीवर देता आला पाहिजे. तुम्हाला 2 घटना सांगतो म्हणजे समजेल महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज संस्कार पेरायची गरज काय आहे. 4 महिन्यापूर्वी 2 घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात. त्यामधली पहिली घटना ही नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरी तालुक्यामध्ये घडली. इगतपुरी तालुक्यामध्ये 10वी पर्यंतची शाळा आहे आणि 10वीच्या शाळेमध्ये 9वी पर्यंतचा वर्ग आहे. 9वीच्या वर्गामध्ये 39 विद्यार्थी आहेत आणि 39 विद्यार्थी रोज वर्गामध्ये बॅग आणतात. आणि आपल्या त्या 9वीच्या वर्ग शिक्षकाला असं वाटलं की आपल्या वर्गामध्ये 39 विद्यार्थी आहेत ना, आपल्या वर्गामध्ये पोरं रोज बॅग आणतात ना, एक दिवस या मुलांची बॅग तपासायला काय हरकत आहे. त्यांनी सगळ्या 39 मुलांच्या बॅगा काढून घेतल्या, मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवून दिलं. 2 शिपायांना सोबत घेतलं, मुलांच्या बॅगा चेक करायला सुरुवात केली आहे. बॅगा चेक केल्या आणि बॅगा चेक केल्यानंतर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला धक्का बसला. कुणाच्या बॅगेमध्ये चाकू आहे, कुणाच्या बॅगेमध्ये गुटखा आहे, कुणाच्या बॅगेमध्ये सिगरेट आहे, काहींच्या बॅगेमध्ये मी स्टेजवरून सांगू शकत नाही अशा वस्तू सापडल्या. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला धक्का बसला. केवळ शिक्षणाधिकारी नव्हे तर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना शाळेमध्ये जाऊन तपासणी करावी लागली. ही घटना एकीकडे घडत असताना दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये घडली. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुका आहे आणि पन्हाळा तालुक्यामध्ये एक बापासोबत एक पोरगं मेंढ्या चारायचं काम करतंय आणि मेंढ्या चारता चारता त्याच्या दुसऱ्या एका मित्राचा संभाजीनगर मधून त्याला फोन गेलाय आणि त्या मित्राने त्याला सांगितलं की बिरदेव,
आपण दोघांनी युपीएससी ची परीक्षा सोबत दिली होती, पण वीरदेव मी 4 मार्कानं युपीएससी ची परीक्षा नापास झालो, पण तू मात्र 441व्या रँकनं युपीएससी ची परीक्षा पास झालाय. आणि त्या पोरानं समोर मेंढ्या चारणाऱ्या आपल्या अडाणी बापाला सांगितलं की अण्णा मी युपीएससी ची परीक्षा पास झालो. त्या अडाणी बापाला युपीएससी म्हणजे काय कळेना. बापानं विचारलं लेकरा अरे युपीएससी म्हणजे काय. त्या पोरानं सांगितलं अण्णा मी कलेक्टर झालो कलेक्टर. आणि त्या अडाणी बापाने आपल्या डोक्यावरचा फेटा काढला, पोराच्या डोक्यात घातला. बापानं पोराचा केलेला तो आयुष्यामधला पहिला आणि कदाचित सर्वात मोठा सन्मान होता. आजच्या संस्कार महोत्सवाच्या निमित्तानं माझा आईला वडिलांना प्रश्न आहे, आमची मुलं कोणत्या गटात आहेत. आता चिंतन करायचं असेल ना तेवढ्या करता हा महोत्सव आहे. आज विचार कोणता पेरायचा आहे ना या मातीमध्ये तेवढ्या करता हा महोत्सव आहे. कारण गुरुपीठाच्या माध्यमातून आज नाही गेली अनेक वर्ष सातत्यानं समाज उभा करायचं काम चाललंय. सातत्यानं या मातीमधला युवक उभा करायचं काम चाललंय. बालसंस्कार केंद्र असेल, युवक केंद्र असेल, कृषी संशोधन केंद्र असेल, वेगवेगळ्या कृषीवरची प्रयोग असेल, IT वरती असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम चालू आहे. याचं कारण एवढं आहे की एक सुशिक्षित समाज उभा करायचा आहे, सुंदर समाज उभा करायचा आहे. उभा राहिलेला समाज संस्कृती टिकवेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल. हा जो विचाराचा वारसा आहे हा या संस्कार महोत्सवाच्या निमित्तानं आहे. आणि त्याकरता हा वारसा आहे, त्याकरता हा विचार आहे, त्याकरता हा प्रयत्न आहे. का विचार पेरायचे, का द्यायचे आमच्या पिढीला. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझं मुंबईमध्ये व्याख्यान होतं. मुंबईमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून व्याख्यान ठेवलं गेलं आणि व्याख्यानाला गेलो आणि आज ज्या पद्धतीनं आदरणीय भाऊंच्या हस्ते आमचा सगळ्यांचा सन्मान झाला त्याच पद्धतीनं माझ्या हस्ते 2 शिक्षकांचा सत्कार झाला. सत्कार का झाला, कशामुळे झाला मला समजलं नाही. आणि मी त्या आयोजकांना विचारलं की या शिक्षकांचा सन्मान तुम्ही केला, सन्मान का केला. आणि मग त्या आयोजकांनी त्या शिक्षकांच्या विद्यार्थ्याची घटना सांगितली. 2012 मधली गोष्ट आहे. 2012-13 मध्ये मुंबईमध्ये 12वीचा निकाल लागला आणि 12वीच्या निकालामध्ये मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टी मधलं एक पोरग, हे पोरग 12वीला मुंबई विभागामध्ये पहिलं आलं होतं. सगळ्यांना अभिमान वाटला की धारावीच्या झोपडपट्टी मधलं पोरग आहे. आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही. हे झोपडपट्टी मधलं पोरग आणि हे पोरग 12वीला पहिलं आलंय म्हटल्यावर या पोराचा सत्कार केला पाहिजे. कारण धारावी म्हणजे काय आहे, धारावी म्हणजे महाराष्ट्रातली नाही, भारतातली नाही, तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. अहो दारू गुटखा किरकोळ आहे, भयानक अंमली पदार्थ जिथं मिळू शकतात अशी जागा आणि त्या ठिकाणचं पोरग जर मुंबई विभागामध्ये पहिलं येतंय म्हटल्यावर या पोराचा सत्कार केला पाहिजे. दोघही शिक्षकांना वाटलं. निघाले दोघं शिक्षक, पिढ्यांचा पुढा घेतला, पोराला बक्षीस घेतलं, झोपडपट्टीमध्ये आले, झोपडपट्टी फिरायला सुरुवात केली आहे. सगळीकडे फिरतायत पण पोराचं घर काही सापडत नाही. कुठं गटार वाहते आहे, कुठं उकिरडा आहे, कुठं घाण पडली आहे. बऱ्याच वेळानं शोधलं आणि बऱ्याच वेळानं घर सापडलं, झोपडीसारखं घर. शिक्षक आतमध्ये गेले, जाऊन बघितलं घरामध्ये लाईट नव्हती. या पोरानं कोणाला तरी येताना बघितलं, पोरानं पटकन दिवा पेटवला आणि पोरानं आपल्या गुरूंना, आपल्या शिक्षकांना बघितलं. पोरग पटकन गुरूंच्या पाया पडलं. शिक्षकांनी पेड्याचा पुडा फोडला, पोरला पेढा भरवला आणि पेढा भरवल्या भरवल्या पहिलाच प्रश्न विचारला, बाळा इथं राहतोस, इथं तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात. बाळा अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही. तू इथं झोपडपट्टीमध्ये राहतो आणि तरी 12वीला पहिला आला. बाळा तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात. आणि पोरग सांगायला लागलं, सर आम्ही मूळचे सातारा सांगली परिसरातले. सर माझे वडील माथाडी कामगार म्हणजे हमाल. सर माझी आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची, पण सर मी 7वीला असताना माझे वडील वारले आणि सर आमचं 2 वेळचं जेवण एका वेळेवर आलं. सर माझी आई रोज सकाळी 8 वाजता लोकांच्या घरी धुनी भांडी करायला जायची, सायंकाळी 6 वाजता परत यायची. सर मी 10 वाजता शाळेत जायला निघायचो, पण आई घरामध्ये नसायची, त्यामुळे सकाळी जेवायला मिळत नव्हतं. सायंकाळी 5 वाजता घरी परत यायचो, आई तेव्हाही घरामध्ये नसायची, त्यामुळे तेव्हाही जेवायला मिळत नव्हतं. सायंकाळी 6 वाजता माझी आई आली का माझी आई लोकांच्या घरचं उरलेलं अन्न घेऊन यायची आणि त्या अन्नावर मी आणि माझी आई जगायचो. सर सुखानं चाललं होतं, सगळं आनंदामध्ये सुरू होतं. पण सर नियतीची नजर लागली, माझी आई आजारी पडली, अंथरुणावर खिळली, 4 दिवस घरामध्ये पडून आहे. काय करावं कळत नव्हतं. आईला उचललं, सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांनी निदान केलं, तुमची आई अनेक दिवस दुखणं अंगावर काढते आहे,
तुमच्या आईला त्रास होतोय पण तिला समजलंच नाहीये, तिला उपचार करावे लागतील, त्या चाचण्या कराव्या लागतील. सगळ्या चाचण्या केल्या आणि सर सगळ्या चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं तुमच्या आईनं दुखणं अंगावर काढलंय, तिला कॅन्सर झालाय, उपचार करावे लागतील. सर वडील निघून गेले होते, आता आईशिवाय दुसरं कोण आहे? आई हेच जग आणि आई हेच सर्वस्व. पण वाचवायचं कसं? पैसेच नाहीयेत सर. होतं नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं सर. अखेरच्या क्षणी आईच्या अंगावरचं मंगळसूत्र सुद्धा विकलं. पण सर माझी आई काही वाचलीच नाही. आईचा मृतदेह बाहेर काढायचा होता, अँब्युलन्सनं न्यायचा होता, आईवर अंत्यसंस्कार करायचे होते. पण सर अंत्यसंस्काराच्या आधी आईला त्या अँब्युलन्स करता खर्च पाहिजे होता, लाकडं घ्यायची होती, स्मशानात न्यायचं होतं, 1500 रुपये पाहिजे होते आणि 1500 रुपये खिशामध्ये नव्हते. म्हणून आई ज्या लोकांच्या घरी काम करायची ना त्या सगळ्यांच्या घरी गेलो. सगळ्यांना सांगितलं माझी आई तुमच्या घरी धुनी भांडी करायची ना, मला 50 रुपये द्या. माझी आई तुमच्या घरी कपडे धुवायचे ना, मला 50 रुपये द्या. माझी आई तुमच्या घरी लादी पुसायची, चपात्या बनवायची ना, मला 50 रुपये द्या. सर दिवसभर फिरलो, 1500 रुपये गोळा केले, आईचा मृतदेह बाहेर काढला, आईवर अंत्यसंस्कार केले. पण सर अंत्यसंस्कार केल्यावर सुद्धा माझी आई मला रोज आठवायची. का? कारण बेडवर पडलेली माझी आई, अंथरुणावर झोपलेली माझी आई, बिछाण्यावर पडलेली माझी आई मला रोज फक्त एकच वाक्य सांगायची. माझी आई सांगायची, बाळा शिक, बाळा शिकशील तर मोठा होशील, बाळा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर मृत्यू पंथावर असणाऱ्या माझ्या आईचे मी तेवढे शब्द लक्षात ठेवले, अभ्यास केला आणि 12वीला मुंबई विभागामध्ये पहिला आलो. कोण सांगत होतं? ज्याला आई नाहीये, ज्याला वडील नाहीये, ते पोरगा आम्हाला सांगत होतं की मेलेल्या आई वडिलांच्या स्वप्नाकरता अभ्यास केला आणि 12वीला पहिला आलो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आमची आई तर जिवंत आहे, आमचे वडील तर जिवंत आहे, मग आमच्या पोरांनी काय केलं पाहिजे? आम्ही विचार करतो का? हा विचार गुरुपीठाच्या माध्यमातून चालू आहे की आपल्या पोरांनी भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, आपल्या पोरांच्या काळजावर कोणता संस्कार कोरला गेला पाहिजे. आणि आपल्या पोरांच्या काळजावर संस्कार कोरायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कुठला आदर्श या देशाच्या मातीमध्ये, हिंदुस्थानच्या मातीमध्ये असू शकत नाही. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या पिढीच्या काळजावर आम्हाला कोरावा लागेल. कोण शिवाजी महाराज? काय दिलं होतं या राजानं? ज्या संभाजीनगरच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय ना, ही मूळची देवगिरीची माती. इथून पुढे गेलात ना तर देवगिरी आहे. या देवगिरीवर 12व्या शतकामध्ये ऐश्वर्य संपन्न राज्य उभं राहिलं. हे भारताच्या मातीमधलं पहिलं हिंदूंचं साम्राज्य. हे साम्राज्य इतकं श्रीमंत, इतकं बलाढ्य, इतकं विशाल, पण या साम्राज्यावर नजर फिरली आहे ती अलाउद्दीन खिलजीची. खिलजीचं आक्रमण झालं आणि खिलजीनं देवगिरी साम्राज्याच्या चिंधड्या उडवल्या की शेकडो मन चांदी, शेकडो मन हिरे, शेकडो मन सोनं सगळं नेलं. सोबत नेली राजा रामदेव रायाची एक मुलगी. आणि पुढची 700 वर्ष महाराष्ट्रावर अन्याय आणि अत्याचारच होत राहिला. आणि बघता बघता या मातीमध्ये हा अन्याय अत्याचार दूर कराय करता एक स्वराज्याचा दिवा याच मातीमध्ये पेटता झाला. कुठं? सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांच्या घरात. सिंदखेडचे लखुजीराव जाधव यांना 4 मुलं, मुलगा दत्ताजी, रघुजी, अचलोजी, बहादुरजी आणि 4ही मुलांच्या पाठीवर एक मुलगी जन्माला आली आहे. ज्या सुलक्षणी मुलीचं नाव ठेवलं गेलं जिजाऊ. आणि जिजाऊ नावाची ही पोर जाधवांच्या घरामध्ये वाढती आहे. बघता बघता लहानाची मोठी होतीये आणि मोठ्या झालेल्या मुलीचं लग्न जुळवलंय याच मराठवाड्याच्या म्हणजे वेरूळच्या मातीमधल्या बहादूर पराक्रमी भोसले घराण्यामधल्या शहाजी महाराजांची लग्न झालं. आणि जिजाऊ आपल्या पोटामध्ये गर्भ घेऊन शिवनेरीवर आल्यात. पण शिवनेरीवर येताना जिजाऊ विचार करतायत, माझ्या पोटात जे पोर आहे हे पोरग पोटामध्ये असताना काय झालं? अरे घरादाराचा थारा उडाला, कुणाला कशाचा मेळ राहिला नाही. जहागिरीवरून गाढवाचा नांगर फिरला, आजोबा लखोजी जाधवराव यांचा खून झाला. मोठा पोरगा संभाजी, त्याची सुद्धा सुटका नाही. मुलखात जनावरांना खायला चारा नाही, माणसाला खायला धान्य नाही. बापाची नजर पोराच्या मांसावर पडतीये. इतका भयानक दुष्काळ. आणि या परिस्थितीमध्ये हे पोर जन्माला येणार, हे पोर बघणार काय? आणि विचार करताय जिजाऊ. आणि विचार करता करता महाराष्ट्राच्या मातीतला तो सुवर्ण दिवस उगवला. तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, ज्या मुलाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. महाराष्ट्रात शिवाजी राजे जन्माला आले. आणि शिवाजी नावाचा हा पोर शिवनेरीवर वाढायला लागला. मासाहेब मासाहेब मासाहेब
बाबासाहेब म्हणत बालशिवबा शिवनिर्वलानाचा मोठा होतोय. 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष आणि जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान जिजाऊंनी आपल्या मुलाकरता लागू केलंय, जे आमच्या आईला आणि वडिलांना समजलं नाही. जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान काय आहे? सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे की आपल्या मुलाचे आणि आपल्या मुलीचे मित्र कोण आहेत यावर आपल्या मुलांचं भविष्य अवलंबून असतं. आपल्या मुलाचे मित्र चांगले असतील, आपला मुलगा चांगल्या वळणावर चालणार. आपल्या मुलाचे मित्र वाईट आणि व्यसनी असतील तर आपला मुलगा वाईट वळणावर चालणार. साधं सोपं तत्वज्ञान आहे. सोप्या भाषेमध्ये सांगू, आपल्या मुलाचे मित्र जर व्यायामशाळेमध्ये गुरुपीठामध्ये घेऊन जाणारे असतील तर आपला मुलगा व्यायामशाळेमध्ये जाणार, गुरुपीठाकडे जाणार. आपल्या मुलाचे मित्र जर बारकडे घेऊन जाणारे असतील तर आपला मुलगा व्यसनाकडे जाणार. त्यामुळे आपल्या मुलाचे मित्र कोण असले पाहिजेत याची सगळ्यात पहिल्यांदा काळजी ही राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंनी घेतली. मी जर का तुम्हाला विचारलं शिवाजी महाराजांचे मित्र कोण होते तर आमच्याकडे नावं, आम्ही पटापट नावं सांगू. तानाजी आहे, बाजी आहे, यसाजी आहे, मुरारबाजी आहे, चिमणाजी आहे, बाळाजी आहे. हे शिवाजी महाराजांचे मित्र नाहीत, हे माँसाहेब जिजाऊ यांनी जोडून दिलेले मित्र आहेत. कसे जोडले असतील? सायंकाळची वेळ आहे, जावळीच्या खोऱ्यामध्ये उमरठे नावाचं गाव आहे आणि गावामध्ये दवंडी देणारा आलाय आणि दवंडी देणारा आवाज देतोय, ऐका हो ऐका. पुण्यामधून लाल महालामधून माँसाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या या रानडुकराला मारून आणील त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. ऐका हो ऐका. दवंडी देणारा निघून गेला आणि एक छोटस पोरगा आपल्या भावाला विचारतय, अरे दादा चालतोस का पुण्याला? मारूया रानडुक्कर आणि घेऊन जाऊया पुण्यामध्ये. भाऊ म्हटला, काय करायचं रानडुक्कर? कशाला पाहिजे तुला सोनं? दादा सोनं नको रे, शिवबा राजा भेटन की, माँसाहेब भेटतील की, चल की रे दादा. आणि शेतकऱ्याचीच पोरं दुसऱ्या दिवशी घरामधून बाहेर पडली, जंगलात आली, दिवसभर जंगलात फिरली. 1 नाही 2 नाही 3 रानडुकरं मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकलेत आणि आलेत पुण्यामध्ये. लाल महालाच्या समोर आले, दरवाजा बंद बघितला आणि आवाज दिला, ओ माँसाहेब. अरे कोणी आहे का वाड्यात? दरवाजा उघडा की, आम्ही आलोय बघा. माँसाहेबांनी दरवाजा उघडला, बाहेर बघितलं की 2 पोरं उभी आहेत. कोण रे तुम्ही? का आवाज देतायत? आणि एकानं सांगितलं, माँसाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. माँसाहेब 3 रानडुकर म्याच मारलीत बघा. नक्की तूच मारलीस का रे? होय माँसाहेब. माँसाहेब मी अख्खं रानडुक्कर खांद्यावर उचलून आणणार होतो, पण हा बोलला की नुसते पाय तोडून नेलेत ना तरी माँसाहेब बक्षीस देत्यात. माँसाहेब म्याच मारलीत बघा. बहादूर दिसतोस रे. नाव काय तुझं? माँसाहेब मी तानाजी, हा माझा धाकला भाऊ सूर्याजी. तानाजी अरे येतोस का स्वराज्यामध्ये? येतो ना माँसाहेब, पण माँसाहेब एक सांगू का? म्हटले काय? माँसाहेब मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त तलवार चालवता येते. आणि कडाडल्या माँसाहेब, तान्हा अरे माणसाला थोडंच यावं पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं ना? ये स्वराज्यात, ये स्वराज्यात. असा एक एक माणूस सोबत घेतला आणि या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. हे स्वराज्य कुणाचं? प्रत्येकाचं. इथं बसलायत ना, पुरुषांचंच नाही स्त्रियांचं सुद्धा. एवढ्या माझ्या मोठ्या संख्येनं माता माऊलीनं तुम्ही आलायत ना. तुम्हाला वाटतं ना हा राजा आमचा आहे? तुम्हाला वाटतं ना हा विचार आमचा आहे? काय दिलं होतं तुम्ही स्वराज्याला? काय पेरलं होतं स्वराज्याकरता? कधी गेलात ना तर रायगडावर जाऊन बघा. रायगडावर गेलात, तिथला गाईड आम्हाला सांगतो, हा रायगड शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला. ही मेघडंबरी, इथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. इथून पुढे गेलं की नगारखाना, इथं शिवाजी महाराजांचे अधिकारी बसायचे. पुढे गेलं की जगदीश्वराचं मंदिर, टकमक टोक, बाजारपेठ. आणि पुढे गेलात की एक बुरुज. काय नाव त्या बुरुजाचं? हिरकणी बुरुज. कोण हिरकणी? का नाव दिलं बुरुजाला? आणि ज्यावेळी आमचे इतिहासकार खोलवर शिरले त्यावेळी समजलं की रायगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे रायगडवाडी. त्या रायगडवाडी गावामध्ये एक हिरा नावाची गवळण राहत होती. सकाळी उठली की दूध काढावं, दुधाचा हंडा डोक्यावर घ्यावा, हंडा डोक्यावर घेऊन रायगडावर जावं, दिवसभर दूध वाटावं आणि दूध वाटलं की सायंकाळी आपल्या घरी परत यावं. रोजचा नित्यक्रम. सकाळ झाली की दूध काढावं, हंडा डोक्यावर घ्यावा, हंडा डोक्यावर घेऊन रायगडावर जावं, दिवसभर दूध वाटायचं आणि सायंकाळी परत यायचं. आणि हिराचा नवरा हा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आहे. एक दिवस उगवला, सकाळ झाली, हिरानं दूध काढलं, हंडा डोक्यावर घेतला, हंडा डोक्यावर घेऊन हिरा रायगडावर आली आहे. रायगडावर दूध वाटायला सुरुवात केली आहे. दूध वाटलं, जायला लागलं आणि सायंकाळ झाली.
आणि हिरा आपल्या घराकडे परतायला लागली आहे. पण घराकडे परतत असताना हिरा आली आहे होळीच्या माळावर. आणि तो दिवस होता शिमग्याचा. आणि शिमग्याची सोंग निघायची. ती सोंग होळीच्या माळावर नाचतायत. आणि ती सोंग बघण्यामध्ये हिरा भान विसरली, भान हरपून गेली, त्या सोंगांकडे बघत राहिली. आणि बऱ्याच वेळानं लक्षात आलं आपल्याला घरी जायला उशीर होतोय, आपलं पोरग घरी एकटंच आहे. आणि हिरा वेगानं धावत धावत किल्ल्याच्या दरवाजा जवळ आली आहे. आणि जाऊन बघते तर काय, रायगडाचे दरवाजे बंद झालेत. दरवाजे बंद आहेत. धावत धावत किल्लेदाराजवळ गेली आहे, रडतीये, गयावया करतीये आणि सांगतेय, दादा दरवाजा उघड, माझं तानं लेकरू घरामध्ये आहे, माझ्या लेकराला घरामध्ये ठेवून आली आहे, माझ्या लेकराकडे बघणार घरामध्ये कुणीच नाही रे, उघड ना दरवाजा, जाऊ दे ना मला खाली. किल्लेदार म्हणतो, ताई हा माझा नियम नाही आहे, हा स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याचा नियम आहे की सूर्य मावळला की दरवाजा बंद करायचा आणि सकाळी दिवस उगवला, सूर्य उगवला की मगच दरवाजा उघडायचा. मधल्या काळात दरवाजा उघडला जात नाही, तुला खाली जाता येणार नाहीये. हिरा रडतीये, सांगते, नाही रे दादा, माझा ताना लेकरू घरामध्ये आहे, लेकराला पाळण्यामध्ये ठेवून आली आहे. अरे माझा नवरा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आहे, उघड दरवाजा. किल्लेदार म्हणतो, ताई तुझा नवराच काय, पण दस्तर खुद्द शिवाजी महाराज जरी आले तरी दरवाजा उघडला जात नाही. कारण महाराजांनी नियम लावून दिलाय की सूर्य उगवला तेव्हा दरवाजा उघडायचा आणि सूर्य मावळला की दरवाजा बंद करायचा. मधल्या काळात दरवाजा उघडता येत नाही. आणि हिरा रडतीये, गयावया करतीये. किल्लेदार म्हणतो, ताई एक गोष्ट होऊ शकते, तू एक कर. म्हटले काय? आजची रात्र माझ्या घरी थांब, माझ्या घरी माझी बायको आहे, आई आहे, वडील आहेत, मुलं आहेत, आजची रात्र माझ्या घरी थांब. सकाळ झाली, किल्ल्याचे दरवाजे उघडले की मी तुला बोलवायला येतो, तुझ्या घरी परत निघून जा. त्या हिऱ्याला काय करावं कळेना, उलट पावली जायला निघाली आहे. आता किल्लेदार विचार करतोय, जाऊन जाऊन जाईल कुठं, दरवाजा बंद आहे, थांबेल आपल्याच घरी. आणि किल्लेदार निश्चिंतपणे दरवाजाजवळ उभा आहे. आणि बघता बघता रात्र झाली आहे, मध्यरात्र झाली आहे, पहाट झाली आहे, सकाळ झाली, दिवस वर आला, किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले. किल्लेदार धावत धावत घरी आला आणि आपल्या बायकोला सांगतोय, अगं ए ऐकलंस का? म्हटले काय? त्या हिराला सांग, जा म्हणावं लवकर, दरवाजे उघडलेत किल्ल्याचे, तुझं लेकरू घरी तुझी वाट बघत असेल. बायकोनं विचारलं, हिरा? कोण हिरा? किल्लेदार म्हणतो, अगं ती हिरा, तिला काल जायला उशीर झाला, ती कालची रात्र आपल्या घरी थांबली ना. हिरा म्हटली, कोण हिरा? आपल्या घरी कोणी हिरा आलीच नाही. किल्लेदाराला मोठं विशेष वाटलं, अरे मग हिरा गेली कुठं, राहिली कुठं? किल्लेदार विचार करतोय आणि विचार करत करत हा किल्लेदार रायगडाच्या दरवाजा जवळ आलाय. आणि खाली वाकून बघतो तर काय, आश्चर्याचा धक्का बसलाय. सकाळच्या पहिल्या प्रहराला रायगडावर डोक्यावर दुधाचा हांडा घेऊन हिरा पुन्हा रायगड चढत होती. किल्लेदार विचार करतोय, रायगड म्हणजे गरुडाच्या बसकनी सारखा आहे, 1.5 गाव उंच, चौथरपा गडाच्या कडे तासल्याप्रमाणे राजगड, लोहगड, सुधागड, तुंग, तिकोना अशा 41 किल्ल्यांच्या घेरामध्ये उभा आहे रायगड. या रायगडाला खालून वर जायला आणि वरून खाली यायला रस्ता फक्त एकच आहे. मग तो रस्ता बंद असताना हिरा खाली गेली कशी? कोणत्या रस्त्याने गेली, कोणत्या वाटेने गेली? आणि सगळीकडे शोध चालू आहे, कोणालाच समजत नाही. आणि बातमी समजली आहे शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराज कडाडले, बोलवा त्या हिराला, तिला बोलवा, ती हिराच सांगेल किल्ला कसा खाली उतरले म्हणून. अनेक अधिकारी हिराच्या घरी गेलाय, समोर जाऊन उभा राहिला आणि कडाडला, हिरा चल, तुला शिवाजी महाराजांनी बोलवलंय. रडती हिरा, कसं जाऊ शिवाजी महाराजांसमोर, काय सांगायचं राजांना? रडती आहे आणि रडत रडत महाराजांच्या समोर आली आहे, हात जोडती आहे आणि सांगते, राज राज माझ्या मनामध्ये काही काळं बेर नव्हतं जी, राज तुमचा काही घातपात करायचा म्हणून रायगड नाही उतरले जी, राज माझा काही बी दोष नाही, मला माफ करा जी. राजांनी विचारलं, हिरा अगं पण तू किल्ला उतरलीच कसा, कोणत्या वाटेनं, कोणत्या रस्त्यानं किल्ला उतरलीस? हिरा सांगते, राज पलीकडे जी माची आहे ना, त्या माचीवरून उडी मारली आणि सरळ खाली गेले बघा. राजे कडाडले, त्या माचीवरून? तिथे हिंस्र जनावर असतात, पशु असतात, साप असतात, अगं सापाला सरपटलं तिथं अवघड आहे, तू खाली गेली कशी? आणि हिरा सांगते, राज काही कळलं नाही बघा, माझ्या कानाला फक्त माझ्या लेकराचं रडणं ऐकू येत होतं, माझ्या डोळ्याला फक्त माझं तानं लेकरू दिसत होतं, काही समजलं नाही. ज्यावेळी घरी पोहोचले आणि माझ्या लेकराला उराशी कवटाळलं त्यावेळी समजलं की खाली पोहोचले म्हणून. आणि त्या क्षणी शिवाजी राजे तार दिशी उठून उभे राहिले आणि कडाडले, हिरा अर्ध्या स्वराज्यामध्ये तुझ्यासारख्या माता आहेत ना, त्या स्वराज्याला वीरांची कधीच कमी पडणार नाही. कारण जिथं आई एवढी शूर आहे तिथं पोरं कशी जन्माला येतील? आणि शिवाजी महाराजांनी त्या हिराला साडी दिली आहे,
तिला चोळी दिली आहे, तिचा सत्कार केला आणि आपल्या बांधकाम प्रमुखांना हिरोजी इंदलकरांना बोलावलं आणि सांगितलं हिरा ज्या माचीवरून खाली उतरली ना, ती माची पहिल्यांदा पूर्ण बांधून घ्या, तिच्यावर एक बुरुज बांधा आणि बांधल्या बुरुजाला नाव काय द्यावं? नाव नाही दिलं जिजाऊ बुरुज, नाव नाही दिलं शहाजीराजे बुरुज, नाव नाही दिलं संभाजीराजे बुरुज, नाव काय द्यावं? नाव दिलं हिराकर्णी बुरुज. आम्ही हिरकणी म्हणतो, तो अपभ्रंश आहे. नाव दिलं हिराकर्णी बुरुज, म्हणजे हिराच्या कर्णीनं बांधला गेलेला बुरुज, म्हणून त्या बुरुजाचं नाव आहे हिराकर्णी बुरुज. आता कोण कुठली हिरा? जातीची ना पातीची, ओळखीची ना पाळखीची, त्या हिराचं नाव शिवाजी महाराजांनी त्या बुरुजाला दिलं. आमची परिस्थिती अशी आहे, आमची माणसं आपल्या घराचे आणि आपल्या जमिनीचे सातबारे सुद्धा आपल्या स्वतःच्या सख्या बायकोच्या नावावर करत नाहीत. मग आम्ही काय शिकतो शिवाजी महाराजांकडून? आम्ही काय, आम्हाला शिकावं लागेल ना. म्हणजे इथं आल्यानंतर आदरणीय भाऊ समोर बसलेत किंवा आपण एवढ्या 7-8 दिन समोर बसलायत ना, हा विचार पेरायचं कारण एवढंच आहे की आम्हाला पुढची पिढी घडवायची आहे ना. आमच्या प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या पोटी शिवाजीराजे आले पाहिजेत, आमच्या प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या पोटी संभाजीराजे आले पाहिजेत, आम्हाला प्रत्येकाला वाटतं आमच्या पोटी शिवाजीराजांसारखा पुत्र आला पाहिजे. पण मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे होण्याची तयारी ही एकाही आईची आणि एकाही बापाची नाही. शिवाजीराजे जन्माला येतील कसे? शिवाजीराजे घडतील कसे? चौका चौकात जाऊन बघा, चौका चौकात फ्लेक्स आहे. कोणत्याही चौकात जा, फार लांब तुमच्याच संभाजीनगरच्या चौकात जा, प्रत्येक चौका चौकामध्ये फ्लेक्स आहे. प्रत्येक फ्लेक्सवर शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि प्रत्येक फ्लेक्सवर त्या फोटोच्या पाठीमागं शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. काय मुद्रा आहे शिवाजी महाराजांची? प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ही शिवमुद्रा कोणी बनवली? शिवाजी महाराजांनी नाही. शिवाजी महाराजांचं वय आहे 7 वर्ष. 7 वर्ष म्हणजे आमच्या भाषेमध्ये पहिलीच्या वर्गात असणारा मुलगा. आणि 7 वर्ष वयाच्या मुलाला शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ आणि वडील शहाजीराजे यांनी मुद्रा बनवून दिली आहे. आणि मुद्रा बनवून देताना जिजाऊ आणि शहाजीराजे आपल्या मुलाला सांगतायत, शिवबा प्रतिपदेच्या चंद्रासारखं वाढणारं या मातीमधल्या शेतकऱ्यांचं, या मातीमधल्या कष्टकऱ्यांचं, या मातीमधल्या स्त्रियांच्या सन्मानाचं राज्य शिवबा तुम्हाला उभं करायचं आहे. कोण सांगतंय? आई सांगते. कोण सांगतायत? वडील सांगतायत. आम्ही आमच्या पोरांना काय शिकवतो? आम्ही आमच्या पोरांच्या काळजावर काय बिनवतो? संस्कार महोत्सवाला आलायत ना, विचार घ्यायला आलायत ना, गुरुपीठाच्या माध्यमातून चांगला संस्कार मुलांच्या काळजावर कोरला जावा असं तुम्हाला वाटतंय ना. इथून घरी जाल ना, जाताना आपल्या मुलाला सांगा, बाळा तुला IAS व्हायचंय, बाळा तुला IPS व्हायचंय, बाळा तुला IRS व्हायचंय. आपल्या पोरांच्या काळजावर भिनवा, तर या महोत्सवाचं सार्थक आहे. तेवढ्या करता महोत्सव आहे. कारण इथं आल्या वाक्य वाचलं, समोर दिलंय, चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे देशामध्ये निराशेचं वातावरण. आदरणीय गुरुमाऊलींचं वाक्य आहे. का झालं असं? बदललं ना सगळं. आई बदलली, बाप बदलला. आई इंस्टाग्रामला रील बघतेय, बाप फेसबुकला रील बघतोय. आता आई आणि बाप जर रील बघतायत म्हटल्यावर त्या पोराला वाटणारच आहे आपण रील बनवायला हरकत काय आहे? आपण विचार करायचा आहे की आपलं पोरग रील स्टार करायचंय का रिअल स्टार करायचंय. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो. इथंच संभाजीनगरला माझं व्याख्यान होतं आणि पुण्यामधून निघालो. नेहमीप्रमाणे काय होतं, बऱ्याचदा जिथं गाडीची व्यवस्था आहे तिथं गाडीनं, जिथं ट्रेन आहे तिथं ट्रेन, जिथं फ्लाईट आहे फ्लाईट, जसं ऍडजस्ट होईल तसं जावं. पुण्यामध्ये शिवाजीनगरला आलो, शिवशाहीमध्ये बसलो. शिवशाही चालू झाली, शिवशाही अहिल्यानगर पर्यंत आली आणि अहिल्यानगर पर्यंत आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आजीसोबत 3-4 वर्षाचं पोरग होतं, नातू असेल आजीचा. गाडी चालू झाली आणि गाडी चालू झाल्यावर त्या बिचाऱ्या आजीला झोप लागते. पण ते पोरग काय आजीला झोपू देत नाही. सारखी आजीची पिशवी ओढ, आजीचा पदर ओढ, आजीची पाण्याची बाटली ओढ, सारखं आजीला त्रास देतय. आणि बऱ्याच वेळानं ती आजी मला म्हटली, लेकरा मला जरा मदत करतो का? मी म्हटलं आजी काय करू? आजी म्हटली, लेकरा मला झोप लागते आहे, पण हे पोरग काही मला झोपू देत नाही. म्हटलं मग आजी मी काय करू? आजी म्हटली, बाळा मी या पोराला उचलते, याचे पाय तुझ्या मांडीवर देते, याचं डोकं माझ्या मांडीवर घेते, याला जरा थापडवते म्हणजे हे जरा पटकन झोपेल. मी म्हटलं आजी हरकत नाही. आजीनं ते पोरग उचललं, त्याचे पाय माझ्या मांडीवर दिले, डोकं आजीच्या मांडीवर घेतलं. आजीनं ते पोरग थापडवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोराला थापडवते, झोपवते आणि म्हणते, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळे ना, म्हातारी या पोराला डिप्लोमा का म्हणतीये. मी आजीला विचारलं, आजी तू या पोराला डिप्लोमा का म्हणतीये? आजी म्हटली, बाळा हा माझा नातू आहे, माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता, त्यानं डिप्लोमा काही केला नाही, तो यालाच घेऊन आला म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटलं ही परिस्थिती आहे शिक्षणाची.
मग शिकवायचं कोणी? काय शिकायचंय शिवचरित्रामधून? आलाय तुम्ही इथं ऐकायला शिवचरित्र. मला सांगितलं शेखर दादानं, आमच्या सगळ्यांच्या काळजावर शिवचरित्र कोरलं गेलं पाहिजे. दुसरं काही नाही शिकलात ना चालेल. रायगडावर जाऊन बघा, रायगडाचा इतिहास सांगतो. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे आणि 5 जून 1674 रायगडावर एक वकील आलाय. त्या वकिलाचं नाव आहे हेनरी ऑक्झिटन. इंग्रज आहे. त्याला डायरी लिहिली आहे. त्याच्या डायरीची पानं भारतातल्या इतिहासकारांनी लंडन मधून आणलीत, ती भाषांतरित केलीत आणि तेव्हा समजलं तो हेनरी ऑक्झिटन त्या डायरीमध्ये लिहितो काय की मी रायगडाच्या पायथ्याशी आलोय. शिवाजी महाराजांची राजधानीचा रायगड बघितला. काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी. अद्भुत आहे, असामान्य आहे, बलाढ्य आहे, सुंदर आहे. या किल्ल्याची रचना अशी आहे, एका बाजूला सह्याद्री आहे, दुसऱ्या बाजूला दरी आहे आणि मध्यभागी हा किल्ला आहे आणि या किल्ल्याला वर जायला एकच पायवाट आहे. एवढीशी पायवाट म्हणजे एका वेळी फक्त एक माणूस वरती जाईल एवढीशी पायवाट या किल्ल्या करताय. आणि तो विचार करतोय, तो डायरीवर लिहितोय की मला किल्ल्याच्या वरती जायचंय, पण रचना अशी आहे की एका वेळी एकच माणूस वरती जाईल अशी या किल्ल्याची रचना आहे. म्हणजे 1,00,000 सैन्य जरी हा किल्ला जिंकायला आलं तरी जिंकू शकत नाही, तर वरती जायला जागाच नाहीये. आणि तो विचार करतोय की मला वर जायचंय, मी जायचं कसं? त्यानं पालखी घेतली, त्याला पालखीत बसवलं गेलं. एक माणूस पालखीचा दांडा घेऊन पुढे आहे, एक जण माग आहे आणि त्याला मध्यभागी पालखीत बसवलाय. तो पालखीत बसल्यावर पण लिहितोय काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी. एका बाजूला सह्याद्री आहे, एका बाजूला दरी आहे आणि मध्यभागी एवढीशी पायवाट आहे. हा किल्ला कोणीच जिंकू शकत नाही आणि त्याला पालखीमधून वरती घेऊन चालले. तर तो सह्याद्रीचा निसर्ग बघतोय, लिहितोय आणि लिहिता लिहिता रायगडाच्या महादरवाजावर म्हणजे मुख्य दरवाजावर आलाय आणि जागेवर थबकला. त्याला आश्चर्य वाटलं. का? त्या महादरवाजावर 2 हत्ती उभे आहेत. हत्ती? अरे माणसाला यायला जागा नाही. या राजानं हत्ती आणले कुठून? कुठल्या रस्त्यानं आणले? कुठल्या वाटेनं आणले? तो प्रत्येकाला विचारतोय की इथं माणसाला वर यायला जागा नाही, मग शिवाजी महाराजांनी हत्ती आणले कुठून? कुठल्या रस्त्यानं आणले? कुठल्या वाटेनं आणले? तो प्रत्येकाला विचारतोय. त्याला कोणीच सांगत नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं न राहून शिवाजी महाराजांना विचारलं, महाराज मी रायगडावर आलो, वरती येताना किल्ल्याची रचना बघितली, पण महाराज एका वेळी फक्त एक माणूस वरती जाईल अशी या किल्ल्याची रचना आहे. मग महाराज तुम्ही हत्ती आणले कसे? कुठल्या वाटेनं आणले? कुठल्या रस्त्यानं आणले? आणि शिवाजी महाराज हसायला लागले. शिवाजी महाराज म्हटले, हेनरी ऑक्झिटन ते हत्ती आम्ही आज आणले नाहीत. म्हटले मग? हेनरी ऑक्झिटन राज्याभिषेक करायचा हे आम्ही आज ठरवलं नाही, हे आम्ही 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं. आणि आम्हाला माहिती होतं की जर 10 वर्षानंतर आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर 10 वर्षानंतर आपल्याला रायगडावर हत्ती लागतील. आणि म्हणून 10 वर्षापूर्वी आम्ही हत्तीची लहान लहान पिल्ल पालखीत घातली, पालखीत घालून रायगडावर आणली, रायगडावर लहानाची मोठी केली आणि ती आज मोठे हत्ती बनून इथं महादरवाजावर उभे आहेत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की ज्याला आम्ही आमचा बाप म्हणतो ना, तो शिवाजी राजा 10 वर्ष पुढचं नियोजन करतोय. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आम्ही किती काळाचं नियोजन करतो? आम्ही किती वेळेचं नियोजन करतो? आज गुरुपीठाच्या माध्यमातून पुढच्या शेकडो पिढ्यांच्या संस्काराचं नियोजन गुरुमाऊलींच्या माध्यमातून चालू आहे. का? कारण या पुढच्या आमच्या ज्या पिढ्या आहेत ना, या पिढ्या घडणं ही काळाची गरज आहे. कारण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं की आमची पिढी अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण बघतोय ना. मला मगाशी येता येता आमची चर्चा चालू होती. मी आमच्या चिराग दादा किंवा आम्ही चर्चा करत होतो की काय शिकायचंय आमच्या पिढीला. नका काय शिकवू, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संयम शिकवावा लागेल. आयुष्यामध्ये संयम द्यावा लागेल. शिवचरित्राचा सगळ्यात मोठा दागिना आहे संयम. आमच्या मुलांच्या हातामधला थोडासा मोबाईल काढून घ्यावा लागेल, त्याच्या हातामध्ये एखादं पुस्तक वाचायला द्यावं लागेल, तर पिढ्या घडणार आहेत. कारण हातामधला मोबाईल आमच्या पिढीला सुधरू देत नाही. परवा एक पोरगा आंघोळीला जायला निघालोय, आंघोळीला सकाळी निघाले, जाताना एका हातामध्ये टॉवेल आहे, दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे. बापानं दृश्य बघितलं, सकाळचे 7 वाजलेत, पोरगा आंघोळीला जातोय. आंघोळीला जाताना एका हातामध्ये टॉवेल आहे, दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे. बापानं पोराला विचारलं, बाळा कुठं चाललायस? पोरगा म्हटला, बाबा आंघोळीला चाललोय. आंघोळीला चाललायस ना? अरे मग तुझे टॉवेल ठीक आहे, मोबाईल कुठं घेऊन चाललायस? पोरगा म्हटला, बाबा अहो मग बादली भरेपर्यंत काय करू म्हटला. ही परिस्थिती आहे. शिकवायचं कोणी?
आणि याचा परिणाम असा झाला की जुनी लोक म्हणायला लागलीत ना, पिढी बिघडली नाही, संस्कार कमी पडायला लागले. आणि म्हणून संस्कार महोत्सवाचं आयोजन आहे. त्याकरता हे जे विचार पेरावे लागतात ना, याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते इथून बालसंस्कार केंद्र, युवा संस्कार केंद्र, पिढी घडवायचं गर्भ संस्कार केंद्र, या सगळ्याचं मूळ जे आहे ना ते इथून आहे. तर हे पेरल्याशिवाय होत नाही. तुम्ही चांगल्या शाळेमध्ये पोरं शिकायला टाकली म्हणून काही सगळी पोरं सीबीएसई, आयसीएसई, एसएससी ला टाकली, सगळं झालं नाही होत. घरामधून द्यावं लागेल. तुम्हाला उदाहरण सांगतो, येताना अहिल्यानगर जिल्हा लागला. अहिल्यानगर पासून शिर्डीला जातो, शिर्डी पासून पुढे खाली मालेगावकडे गेलात ना तर वाटेमध्ये श्रीरामपूर लागतं. मी जे जे तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्ट तुम्ही वापरता, मोबाईल, युट्यूब, गुगल वापरता, चेक करून बघा. त्या श्रीरामपूरमध्ये साखर कारखाना आहे. त्या साखर कारखान्यावरती राजेंद्र पवार नावाचा माणूस आहे. त्याला एकच मुलगी आहे. मुलीचं नाव आहे दर्शना पवार. आणि दर्शना पवार नावाची मुलगी ही 12वी पास झाली. आणि 12वी पास झाल्यावर ही मुलगी बापाला सांगते की दादा, बाबा माझी अशी इच्छा आहे की मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे. बाप म्हटला बाळा हरकत नाही, गो ग्रॅज्युएट. मुलगी 12 ग्रॅज्युएट झाली आहे. ग्रॅज्युएट झाल्यावर मुलगी बापाला सांगते बाबा माझी इच्छा अशी आहे की मला एमपीएससी यूपीएससीचा क्लास करायचा आहे. बाप म्हटला बाळा मी ट्रक ड्रायव्हर आहे, दिवसातले 12 तास काम करतो ना तेव्हा मला 10-11 हजार पगार मिळतो. पण बाळा मी तुझ्या करता दिवसातले 14 तास 16 तास काम करणार. पण बाळा तू फक्त शिक. आणि बापानं दिवसातले 16 तास काम करायला सुरुवात केली आहे. आणि बाप त्या पोरीला शिकवतोय. आणि मुलगी सुद्धा एवढी जिगरबाज की 4 वर्ष या पोरीनं स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं. आणि 4 वर्षानंतर या मुलीनं एमपीएससी ची पोस्ट काढली आहे. त्या पोस्टचं नाव आहे RFO, रेंज फॉरेस्ट ऑफिसर. मुलगी क्लास 1 अधिकारी झाली आहे. अख्ख्या गावात आनंद आहे. का? आमच्या गावातली पहिली पोरगी आहे एवढ्या मोठ्या पदावर गेलेली. सगळ्या गावात जल्लोष आहे. गावातल्या सगळ्या पतसंस्था, बँका, वेगवेगळ्या मित्रमंडळ सगळ्यांनी त्या पोरीचे फ्लेक्स लावलेत. प्रत्येक चौकामध्ये फ्लेक्स आहेत. गावातले तरुण पोरं एकत्र आलेत. म्हटले नाही, आपली बहीण आहे, आपल्या गावातली पहिली मुलगी आहे, एवढ्या मोठ्या पदावर गेलेली, आपण फ्लेक्स नाही लावायचे, मिरवणूक काढायची. म्हटलं सायंकाळच्या वेळेला डीजे बोलवला गेला. पाठीमागे ओपन जिप्सी गाडी आहे. त्या गाडीमध्ये मुलीला बसवलं गेलं आणि मिरवणूक चालू झाली. अख्ख्या गावात पोरीची मिरवणूक आहे. पोरगी पुढे उभी आहे, पोरीचा बाप पाठीमागे उभा आहे. प्रत्येक घरासमोर पोरीची आरती केली जाते. कोणी पेढा खाऊ घालतंय, कोणी गुळ देतंय, कोणी साखर देतंय. 2 हार यायचे, 2. एक हार मुलीच्या गळ्यात पडायचा, एक हार पाठीमागं बाप आहे बापाच्या गळ्यात पडायचा. ड्रायव्हर असणारा बाप रात्रभर आनंदामध्ये झोपला नाही का? पोरीमुळे एवढे सत्कार वाट्याला आले. मी ड्रायव्हर आहे, माझा सत्कार कोणी केला असता? रात्रभर तो बाप आनंदामध्ये झोपला नाही. आणि दुसऱ्या दिवशी या मुलीचा पुण्यामध्ये बालगंधर्वला सत्कार आहे. सकाळी 6 वाजता मुलगी घरामधून बाहेर पडली, 11 वाजता पुण्यामध्ये पोहोचली, 12 वाजता सत्कार आटोपला. 1 वाजता मुलगी तिच्या कुठल्या तरी मित्रासोबत फिरायला गेली. फिरायला गेलेली पोरगी पुन्हा घरी आलीच नाही. सायंकाळचे 7 वाजले. बापानं पोरीचा फोन लावायला घेतला, फोन लागत नाही. बापाला वाटलं पोरगी प्रवासात आहे, मोबाईल स्विच ऑफ झाला असेल. रात्रीचे 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले तरी पोरीचा फोन लागत नाही. म्हटल्यावर बाप घाबरला. त्या कोपरगाव मधून 2 व्हीलरवर पुण्यात यायला निघाला. सकाळी 6 वाजता पुण्यात पोहोचला. सगळ्या नातेवाईकांच्या घरी गेला. सगळ्यांना विचारलं दर्शना तुमच्या घरी आली होती का? सगळे म्हटले नाही, आम्ही दर्शनाला बघितलंच नाही. सगळ्या मैत्रिणींच्या घरी गेला. दर्शना तुमच्या घरी थांबली होती का? सगळे म्हटले नाही, दर्शना आमच्याकडे आलीच नाही. सगळ्यांनी हात वर केले. अरे मग पोरगी गेली कुठं? गेली कुठं? सगळीकडे शोधलं, पोरगी सापडत नाही. आणि घाबरला. आणि सायंकाळच्या वेळेला त्या शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलाय. पोलिसांसमोर ढसा रडतोय आणि त्यांना सांगतोय माझी मुलगी RFO आहे, आमच्या गावातली पहिली क्लास 1 अधिकारी आहे. माझी पोरगी सत्कारा करता इथं आली होती, पण माझ्या पोरीचा फोनही लागत नाही. पोरगी घरी पण आली नाही, पोरगी सापडत पण नाही. माझी पोरगी शोधून द्या. पोलिसांनी त्या पोरीचा मोबाईल नंबर घेतला. त्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन कुठलं आहे ते ट्रॅक करायला सुरुवात केली. ते लोकेशन सातारा रोडच्या खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरचं सापडलं. त्या टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि ते कॅमेरे चेक केल्यावर बघितलं तर मुलगी कुठल्या तरी मुलासोबत 2 व्हीलरवर बसून जाते. पुढचा मुलगा कोण आहे त्याला पकडलं, त्याला अटक केली. त्याला विचारलं दर्शना कुठं आहे? त्यानं सांगितलं माझं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं, लग्नाला मागणी घातली, तिनं नकार दिला. म्हणून तिला सांगितलं ठीक आहे, लग्न करत नाहीस ना, आपण फिरायला जाऊ. तिला फिरायला म्हणून राजगडावर घेऊन गेलो आणि राजगडाच्या माचीवरून खाली ढकलून दिलं.
पोलिसांनी राजगडाच्या पायथ्याशी शोधायला सुरुवात केली आहे. 3 दिवसांनी जनावरांनी, कुत्र्यांनी, लांडग्यांनी अर्धवट खाल्लेला त्या पोरीचा मृतदेह सापडला. तो जसा असेल तसा गोळा केला, पुण्याच्या ससून हॉस्पिटलला आणला आणि ससून हॉस्पिटलला त्या पोरीचा पोस्टमार्टम चालू आहे. आणि पोस्टमार्टम डिपार्टमेंटच्या बाहेर बाकड्यावर तो बाप एकटाच बसलाय आणि भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला फक्त एकच वाक्य सांगतोय की आता एक करा, आता एक करा. माझ्या पोरीला जेव्हा जाळाल ना तेव्हा जाळाय करता, जेव्हा चिता बनवाल ना तेव्हा एक चिता बनवू नका, 2 चिता बनवा. का? कारण तिच्यासोबत मलाही जिवंत जाळून टाका. का? कारण आता जगायची इच्छा उरली नाही. प्रश्न असा आहे, काय दोष आहे बापाचा, काय दोष आहे आईचा, चुकतोय कुठं विचार करावा लागेल ना. जर चुकत असेल तर दुरुस्त करायचं कामही आमचंच आहे. मग दुरुस्त करायचं असेल तर चांगल्या कार्यक्रमांना इतका सुंदर सुंदर संस्कार महोत्सव आहे, मग आपल्या मुलांना आम्ही आणायला पाहिजे ना. आई आली, वडील आली, मुलं कुठं आहेत, पोरं का आणू शकत नाहीत. माझी प्रत्येकाला विनंती आहे, एवढं सुंदर आपल्या मातीमध्ये होत नाही चांगलं. चांगले ऐकणारे कार्यक्रम टीव्हीवर राहिले नाही, मोबाईलमध्ये राहिले नाही, समाजात तर उरलेच नाहीत. पण गुरुपीठाच्या माध्यमातून गुरु माऊलींच्या आशीर्वादानं इतके सुंदर कार्यक्रम होत आहेत ना. आणावं लागेल ना आम्हाला आमच्या पोरांना, ऐकवावं लागेल ना पोरांच्या कानावर चांगलं. अहो, शिवाजी महाराजांचा विचार आपण ऐकतोय. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला जायला निघाले. एकटे नाही निघाले, जाताना हात पकडलाय आपल्या 7 वर्ष वयाच्या मुलाला. 7 वर्ष वयाचे संभाजीराजे 7 ते 8 वर्ष वय आहे. दृश्य जिजाऊंनी बघितलं आणि जिजाऊ कडाडल्या, शिवबा हे कुठलं राजकारण आहे, तुम्ही जातायत ना जा, पण त्या राजकारणाचा भाग झाला. तुम्ही जातायत ना हा पुरंदराच्या तहाच्या ठरलेल्या कलमाचा भाग झाला. पण शिवबा या 8 वर्ष वयाच्या कोवळ्या पोराचं काय काम आहे, कळवा औरंग्याला की मी येतोय ना माझ्याशी चर्चा कर म्हणावं. या कोवळ्या पोराचं काय काम आहे. शिवाजी महाराज सांगतायत, मासाहेब तुम्हीच आम्हाला शिकवलंय की याच वयामध्ये मुलाच्या मनाची आणि शरीराची जडणघडण होत असते. आणि म्हणून मासाहेब शंभू बाळाला सोबत न्यावं लागेल. का? कारण परकीय मुलूक कसा आहे, भाषा कशी आहे, शत्रू कसा आहे, आपल्याला कोणाशी लढायचं आहे हे शंभू बाळाला कळायला हवं. म्हणून याच वयामध्ये शंभू बाळाला सोबत न्यावं लागेल. शिवाजी महाराज आपल्या 8 वर्ष वयाच्या पोराला शत्रूच्या मुलखामध्ये घेऊन गेले. मी विचार करतो की भाषा कळावी, संस्कृती कळावी, शत्रू कळावा, परकीय मुलूक कळावा, म्हणून शिवाजी महाराज 8 वर्ष वयाच्या पोराला शत्रूच्या मुलखात घेऊन जातात. अरे मग चांगले विचार ऐकायला आम्ही आमच्या पोरांना आणू शकत नाही का? आणायला हवं तर पिढी घडणार आहे. आणलं असेल अभिमानाची गोष्ट आहे, आणलं नसेल इथून जाल ना, घरी जाल, आपल्या पोराला सांगा, बाळा आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चरित्रावर यशवंत गोसावींचं व्याख्यान होतं. आणि त्यांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली, फक्त महाराष्ट्रामध्ये 3 पायऱ्या आहेत. 3 या 3 पायऱ्या समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही. पहिली पायरी कुठे आहे माहिती आहे? पहिली पायरी पंढरपुरामध्ये आहे. पंढरपूरला जर कधी गेलात तर जाऊन बघा. पहिल्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय आतमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला जाता येत नाही. ती पहिली पायरी कोणाची आहे? ती पहिली पायरी नामदेव महाराजांची आहे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती. ती पहिली पायरी नामदेव महाराजांची आहे. ती पहिली पायरी भक्तीची आहे. दुसरी पायरी कुठे आहे माहिती आहे? दुसरी पायरी रायगडावरती आहे. रायगडावर जर गेलात ना जाऊन बघा, शिवाजी महाराजांचे इंजिनियर हिरोजी इंदलकर यांनी रायगड बांधला. शिवाजी महाराज रायगड बघायला आले. अद्भुत आहे, बलाढ्य आहे, असामान्य. हिरोजी काय किल्ला बांधलाय तुम्ही, असा किल्ला जगाच्या पाठीवर कुठंच नाही. बोला हिरोजी काय बक्षीस पाहिजे, पाहिजे ते देतो, बोला काय पाहिजे. मी कधी कधी जगदाळे साहेब विचार करतो, आत्ताचे हिरोजी असते तर काय म्हटले असते? आत्ताचे हिरोजी म्हटले असते, राजे 5 वर्ष काम चाललंय, लई मोठं टेंडर आहे, किमान 5% तरी द्यावं लागतंय बघा, सहज म्हटले असते. नाही म्हटले हिरोजी. हिरोजी म्हटले, राजे काहीतरी देतायत ना, मग एक करा. म्हटले काय? राजे या रायगडावर जगदीश्वराचं म्हणजे महादेवाचं राऊळ म्हणजे मंदिर आम्ही बांधलंय. त्या मंदिराच्या समोर राजे 3 पायऱ्या आहेत. त्यापैकी फक्त एका पायरीवर आमचं नाव कोरायची अनुमती राजे आम्हाला द्या. राजे म्हटले, हे काय मागणं आहे? पायरीवर नाव कोरायची अनुमती? सोनं मागा, हिरे मागा, जर जवाईर मागा, सोन्याचं कडं मागा, पालखीचा मान मागा, सगळं देतो. हे काय मागणं? पायरीवर नाव कोरायची अनुमती? हिरोजी म्हटले, नाही राज, दुसरं काहीच नग देतायत ना, फक्त पायरीवर नाव कोरायची अनुमती राजे द्या.
राजे म्हटले हिरोजी दिलं, पण असं का तेवढं सांगा. आणि त्यावेळी हिरोजी सांगतायत की राजे तुम्ही ज्या ज्या वेळी रायगडावर असाल त्या त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला याल, आणि ज्या ज्या वेळी जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या त्यावेळी तुमची पावलं त्या पायरीवर पडत जातील, आणि ज्या ज्या वेळी तुमची पावलं त्या पायरीवर पडतील त्या त्यावेळी तुमच्या पावलाची पायधूळ त्या पायरीवर म्हणजे माझ्या नावावर पडत राहील. राजे तेवढं भाग्य फक्त माझ्या पदरात टाका. ती दुसरी पायरी आहे, ती दुसरी पायरी निष्ठेची आहे. आणि तिसरी पायरी कुठे आहे माहिती आहे? तिसरी पायरी तुमच्या आणि आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या आईच्या आणि बापाच्या चरणाची आहे. कारण ज्यानं आपल्या आईचा आणि बापाचा हात धरून ठेवला त्याला जगात दुसऱ्याचे पाय धरायची वेळ कधी येत नाही. आणि हेच गुरुपीठाच्या माध्यमातून शिकवलं जातं. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, दुसरं काही नाही करता आलं ना चालेल, आपल्या पोरांच्या काळजावर हे भिनवा, तर आमची पिढी घडणार आहे, तर पिढी उभी राहणार आहे. कारण हे तेवढ्या करताय. मला माहिती आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या मातेमध्ये राहतात. काय परिस्थिती आहे संभाजीनगरची मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मग त्या 3 वर्षापूर्वी काय प्रसंग घडला. तुम्हाला आम्हाला असं वाटतं की आपण डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, खूप मोठ्या पदावर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहोत. नाहीत. आमच्या पोरांची पिढीची अवस्था काय आहे समजून घ्यावं लागेल. तुम्ही विसरला असाल, आठवण करून देतो. प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे याच संभाजीनगरच्या मातीमध्ये घडलेला प्रसंग आहे. कदाचित विसरला असाल तर आठवण करून देतो. याच छत्रपती संभाजीनगर मध्ये इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख, रोटरी क्लब, लायन्स क्लब, वेगवेगळ्या माध्यमातून शिवजन्मोत्सव या सगळ्यामध्ये भाग घेणारा एक माणूस प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे. पण बाप घरामध्ये आला का पोरग म्हणायचं हिटलर आला, बाप घरामधून बाहेर गेला का पोरग म्हणायचं हिटलर घरामधून बाहेर गेला. आणि कोविडच्या काळामध्ये 16 वर्ष वयाच्या पोरानं सगळ्या वेब सिरीज बघितल्या काय की एखाद्या माणसाचा खून कसा करता येईल. आणि एके दिवशी बाप कामावरून, शाळेमधून, कॉलेजमधून घरी गेला. आणि घरी गेल्यावर बाप झोपल्यानंतर पोरानं उशी घेतली, बापाच्या मानेवर दाबली आणि हातातल्या जिमच्या डंबेल्सनं प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे यांचा याच संभाजीनगर मध्ये खून झाला. सगळ्या वस्तू फेकून दिल्या. पोलीस सुद्धा 2 दिवस शोध घेतायत. दरोडा पडला नाही. पर दरोडा पडला म्हणायचं तर चोरीला काही गेलं नाही. मग खून केला कोणी? आणि पोराच्या जबानीमध्ये सारखा फरक दिसला. आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि 2 दिवसांनी समजलं की सख्या पोरानं बापाचा खून केला. का कमी पडलं? पैसाच भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, घरदार सगळं आहे, पण संस्कार कमी पडले. संस्कार आणि संस्कार देण्याकरता विचारपीठ आज देशामध्ये, राज्यामध्ये उरली नाहीत. गुरुपीठाच्या माध्यमातून आपल्या माझी विनंती आहे, तुम्हाला मुलगा असेल ना आपल्या मुलाला सांगा, बाळा आयुष्यात काही नाही मिळवता आलं ना चालेल, पण बाळा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? जो शिवाजी महाराजांनी मिळवला होता. नोबेल अजिबात नाही, मॅगसेस कधीच नाही, ऑस्कर किरकोळ आहे, भारतरत्न अजिबात नाही, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण कुठलाच नाही. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे माहिती आहे? ज्यावेळी आमचं पोरग बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरग यश मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरग पहिल्या क्रमांकानं पास होतं, नोकरीला लागतं, घरी धावत येतं, आईच्या पाया पडतं, बापाच्या पाया पडतं आणि आईला सांगतं, आई मी वर्गात पहिला आलो, बाबा मला बक्षीस मिळालं, आई मी नोकरीला लागलो, बाबा हा माझा पहिला पगार आहे. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामधून जो आनंदाचा अश्रू ओघळतो ना, तो जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे, सर्वात मोठा. आपल्या पोरानं तो मिळवायला हवा. आणि जर तुम्हाला मुलगी असेल तर आपल्या मुलीला सांगा, माझ्या अनेक भगिनी या ठिकाणी मला दिसत आहेत, कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या लहान लहान भगिनी आहेत. मी त्यांना एक गोष्ट सांगेल की बाळांनो, आयुष्यात दुसरं काही नाही कमवता आलं ना चालेल, पण जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवायची आहे. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? आपले वडील गरीब असतील ना चालेल, आपले वडील कुठतरी MIDC मध्ये, कुठतरी वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करून आपल्याला शिकवत असतील ना चालेल, भाजीला तेल कमी आहे म्हणून अर्ध्या पळी भाजीमध्ये आपली आई स्वयंपाक करत असेल ना चालेल, आपला बाप फाटलेलं बनियन शिवून वापरत असला ना तरी चालेल, फक्त आपल्या वागणुकीमुळं आपली आई आणि आपले वडील यांची मान समाजात खाली झुकणार नाही याचा विचार करणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवणं आहे. आणि ती आपल्या पोरांनी कमवायला हवी. आणि तेवढ्या करता हे सगळं आहे. नाहीतर आज कोणाला काय पडली आहे म्हणजे
संस्कार महोत्सव घ्यायचे, युवकांकरता काम करायचं, मातीकरता काम करायचं. मी मगाशी आल्या आल्या हे सगळं बघत होतो, सगळं बघितलं, तुम्ही सगळं बघितलं असेल. कृषीपासून तर ऋषीपर्यंत आणि या मातीतल्या पर्यावरणापासून तर शिक्षणापर्यंत एकही क्षेत्र सोडलेलं नाही ज्या क्षेत्राला स्पर्श झालेला नाही. खऱ्या अर्थानं नवा भारत घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून चालू आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या या गुरुपीठाला आमचं शतशः नमन आहे. कारण खऱ्या अर्थानं संस्कारांची रुजवात करून एक सुंदर देश उभं करायचं काम या आपल्या माध्यमातून होतंय. हे तुम्हा आम्हाला करावं लागेल. मगाशी शेखरदादा सांगत होते, आम्ही तरी का फिरायचं, तुम्ही काहीतरी मानधन द्याल त्यावर कुटुंब अजिबात नाही. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मागच्या 14 वर्षापासून आम्ही शिवनिश्चल ट्रस्ट नावाची संस्था चालवतो आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आणि आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलांचं सांभाळ आणि संगोपन करायचं काम करतो. आज रोजी माझ्याकडं राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची अनाथ मुलं आहेत, 128 अनाथ पोरं 14 वर्षापासून दत्तक आहेत. दत्तक घेतलेल्या 5 मुलींची लग्न झाली आहेत आणि 2 नातू सुद्धा आहेत. का? कारण हा विचार इथून येतो, हा संस्काराचा वारसा आहे, हा विचाराचा वारसा आहे आणि हा प्रज्वलित करायचं काम तुम्हाला आणि आम्हाला करावं लागेल. आणि त्याच करता खऱ्या अर्थानं संस्कार महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या या सोहळ्याला येता आलं, आज ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी येता आलं. खर तर आदरणीय गुरुमाऊलींचे आशीर्वाद हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा ते आशीर्वाद सदैव असेच पाठीशी राहोत या शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करत असताना विचारपीठावर स्थानापन्न असणारे आदरणीय भाऊ असतील, आदरणीय सर्व क्षेत्रामधले सन्मान्य मान्यवर असतील, ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला ते जगदाळे साहेब असतील, पारखे दादा असतील, सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं भाऊंच्या साक्षीने सांगतो की भाऊ, हे जे सुरू आहे याबद्दल एक शाहीर असं लिहितो कि एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में, तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा। तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब। चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूं। अरे मैं तो बस इतना जानती हूं कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, आपका नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।